थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातला एक बदल घरात लक्ष्मी घेऊन येतो, तर एक बदल तुम्हाला सावध करतो. आणि हे नेमकं काय आहे ते आता तुम्हाला समजणार आहे. नमस्कार मंडळी, माझ्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत. आपल्या देवघरात जो कळस असतो, त्यावर जो नारळ ठेवलेला असतो, तो नारळ काही महिन्यांनी किंवा वर्षानंतर बदलताना दिसतो. कधी तो सुकतो, तर कधी त्याला कोंब फुटलेला दिसतो. आणि हे पाहून आपल्या मनात लगेच प्रश्न येतो की हे शुभ आहे की अशुभ? घरात काहीतरी वाईट घडणार आहे का, की काहीतरी चांगलं होणार आहे? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही खूप महत्त्वाचे उपाय सुद्धा सांगणार आहे, जे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवायला मदत करतात. की देवघरातील कळसाला आणि त्यावरील नारळाला इतकं महत्त्व का दिलं जातं? आपल्या हिंदू परंपरेत कळस म्हणजे पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कलशपूजनाने होते आणि त्या कलशावर जो नारळ ठेवला जातो, तो नारळ म्हणजे साक्षात श्रीफळ मानला जातो. नारळाला श्रीफळ का म्हणतात? कारण नारळामध्ये 3 डोळे असतात आणि हे 3 डोळे भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राचे प्रतीक मानले जातात. तसंच नारळाच्या आत जे पाणी असतात ते पवित्र्याचं प्रतीक आहे आणि त्याचं कठीण कवच हे आपल्या रक्षणाचं प्रतीक मानले जातं. म्हणूनच जेव्हा आपण देवघरात कळसावर नारळ ठेवतो, तेव्हा तो केवळ एक फळ नसतो, तर तो आपल्या घराच्या समृद्धीचा आणि सुरक्षेचा प्रतिनिधी असतो असं मानलं जातं. आणि म्हणूनच त्या नारळात होणारे बदल आपल्याला महत्त्वाचे वाटतात, कारण आपल्याला असं वाटतं की हा नारळ आपल्या घराशी जोडलेला आहे. आता आपण पहिल्या बदलाबद्दल बोलूया, आणि तो म्हणजे नारळ सुकणे. बऱ्याच घरांमध्ये असं होतं की सुरुवातीला नारळ हिरवागार आणि टवटवीत दिसतो, पण काही महिन्यांनी तो हळूहळू सुकत जातो. त्याचा रंग बदलतो. हे पाहून अनेक लोक घाबरतात आणि विचार करतात की हे काहीतरी वाईट लक्षण आहे का? पण मंडळी, इथे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छिते की नारळ सुकणे ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणतंही फळ जर बराच काळ हवेच्या संपर्कात राहिलं, तर त्यातील ओलावा हळूहळू कमी होत जातो आणि ते सुकतं. नारळ हा त्याला अपवाद नाही. त्यामुळे जर तुमच्या घरातील कळसावरचा नारळ हळूहळू नैसर्गिकरित्या सुकत असेल, तर त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. उलट काही परंपरांमध्ये असं मानलं जातं की नारळ सुकणं म्हणजे तो नारळ आपलं कार्य पूर्ण करत आहे. तो हळूहळू आपली ऊर्जा घराला देत आहे आणि स्वतः त्याग करत आहे. हे त्यागाचं आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नारळ सुकला म्हणून घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जर नारळ खूप जास्त सुकून त्याला भेगा पडल्या किंवा तो अगदी ठिसूळ होऊन तुटायला लागला, तर अशा वेळी जुना नारळ आदरपूर्वक बदलून नवीन नारळ ठेवणे योग्य मानले जाते. जुना नारळ कधीही कचऱ्यात टाकू नये, तर तो नदीत किंवा वृक्षाच्या मुळाशी विसर्जित करावा किंवा मातीत पुरावा असं परंपरेने सांगितलं जातं. आता आपण दुसऱ्या बदलाकडे वळूया, आणि हा बदल थोडा जास्त चिंता निर्माण करणारा असतो, आणि तो म्हणजे नारळावर काळे डाग येणे किंवा नारळ पूर्णपणे काळा पडणे. हे पाहिल्यावर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते की घरात काहीतरी नकारात्मक शक्ती आहे का, किंवा कोणाची तरी वाईट नजर लागली आहे का? पण मंडळी, इथे सुद्धा आपल्याला व्यावहारिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करायला हवा. नारळावर काळे डाग येण्याचं मुख्य कारण असतं ओलावा आणि बुरशी. जर देवघरात हवा खेळती नसेल, जर त्या जागी दमटपणा जास्त असेल किंवा नारळाच्या आसपास सतत पाणी किंवा दिव्याचा धूर साचत असेल, तर त्यावर बुरशी येणं ही एक नैसर्गिक आणि शास्त्रीय प्रक्रिया आहे. आता याचा अर्थ असा नाही की हे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. परंपरेनुसार असं मानलं जातं की नारळ काळा पडणे म्हणजे घरातील वातावरणात काही असंतुलन असल्याचे सूचित होते. याचा अर्थ असा घेतला जातो की घरात स्वच्छतेकडे आणि सकारात्मक ऊर्जेकडे थोडा अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातील नारळ काळा पडलेला दिसला, तर सर्वप्रथम देवघराची जागा तपासा. तिथे हवा आणि प्रकाश व्यवस्थित पोचतो आहे का ते पहा. देवघर नियमित स्वच्छ करा आणि जुना काळा पडलेला नारळ आदरपूर्वक बाजूला काढून नवीन शुद्ध नारळ अर्पण करा. असं केल्याने परंपरेनुसार घरातील वातावरण पुन्हा सकारात्मक होण्यास मदत होते असं मानलं जातं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शास्त्रीय सत्य आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी एकत्र समजून घेणं गरजेचं आहे. उगाच घाबरून जाण्याची गरज नाही, पण दुर्लक्ष सुद्धा करू नये. आता येऊया तिसऱ्या आणि सगळ्यात शुभ मानल्या जाणाऱ्या बदलाकडे, आणि तो म्हणजे नारळाला कोंब फुटणे. जेव्हा देवघरातील कळसावरील नारळाला हिरवा कोंब फुटलेला दिसतो, तेव्हा अनेक घरांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. आणि याचं कारण असं आहे की आपल्या परंपरेत कोंब येणे हे नवीन आयुष्याचं, नवीन सुरुवातीचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जसे एखाद्या बीजातून नवीन रोप उगवतं, तसंच नारळाला कोंब फुटणे हे घरात नवीन ऊर्जा, नवीन संधी आणि प्रगती येण्याचे संकेत मानले जातात. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की जर देवघरातील नारळाला कोंब फुटला, तर घरात लवकरच काहीतरी शुभ घडणार आहे. कोणाला नोकरीत यश मिळेल, कोणाच्या घरात नवीन पाहुणा येईल किंवा घरातील एखादा अडलेला विषय मार्गी लागेल असं मानलं जातं.
याशिवाय काही परंपरांमध्ये असंही सांगितलं जातं की नारळाला कोंब येणे म्हणजे त्या नारळातील जीवनशक्ती अजूनही जिवंत आहे आणि ती घराला सकारात्मक ऊर्जा देत आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातील नारळाला कोंब फुटला असेल तर घाबरण्याचं अजिबात कारण नाही. उलट हे एक शुभ लक्षण मानून त्या नारळाची अधिक श्रद्धेने पूजा करावी असं सांगितलं जातं. काही ठिकाणी अशीही परंपरा आहे की कोंब आलेला नारळ हा तसाच ठेवला जातो आणि त्याची विशेष काळजी घेतली जाते. तर काही ठिकाणी तो कोंब आलेला नारळ घरातील कुंडीत किंवा अंगणात रोवला जातो, जेणेकरून त्यातून नवीन नारळाचं रोप तयार व्हावं आणि हे घराच्या भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. आता मंडळी, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे आणि तो म्हणजे या सगळ्या गोष्टी मुख्यतः आपल्या पारंपरिक श्रद्धेवर आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या समजुतींवर आधारित आहेत. नारळ सुकणे, काळा पडणे किंवा कोंब येणे या तिन्ही गोष्टी मुख्यतः त्या जागेतील आर्द्रता, हवामान, नारळाचा दर्जा आणि तो किती काळ ठेवला आहे यावर अवलंबून असतात. त्यामुळे या गोष्टींकडे आपण श्रद्धेने पाहावं, पण त्याचबरोबर अतिभीती किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक प्रांतात आणि प्रत्येक कुटुंबात या परंपरा थोड्याफार वेगळ्या असू शकतात आणि तेच लोक तुम्हाला तुमच्या विशिष्ट परंपरेनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील. आता मी तुम्हाला काही सोपे आणि व्यावहारिक उपाय सांगते जे तुम्ही तुमच्या देवघरातील कळसाच्या नारळाची काळजी घेण्यासाठी करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे देवघरात नेहमी हवा खेळती राहील याची काळजी घ्या, कारण बंद आणि दमट जागेत बुरशी येण्याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट म्हणजे नारळाभोवती जर सतत ओलावा साचत असेल तर तो नियमितपणे स्वच्छ पुसून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा जुना नारळ बदलून नवीन शुद्ध नारळ ठेवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते आणि हे एक चांगलं आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य पाऊल मानलं जातं. चौथी गोष्ट म्हणजे जुना नारळ काढताना त्याचा आदर राखा आणि त्याला योग्य पद्धतीने विसर्जित करा. त्याला कधीही अनादराने फेकू नका. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या बदलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, कारण आपली श्रद्धा जितकी शुद्ध आणि निर्भय असते तितकीच ती आपल्याला मानसिक शांती देते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवघरातील कळसाच्या नारळात होणाऱ्या 3 महत्त्वाच्या बदलांबद्दल सविस्तर माहिती घेतली. नारळ सुकणे ही एक नैसर्गिक आणि सर्वसाधारण प्रक्रिया आहे. यात घाबरण्यासारखं काहीच नाही. नारळ काळा पडणे हे मुख्यतः ओलावा आणि स्वच्छतेशी संबंधित आहे आणि याकडे थोडं अधिक लक्ष द्यायला हवं. आणि नारळाला कोंब येणे हे परंपरेनुसार अत्यंत शुभ आणि समृद्धीचं लक्षण मानलं जातं. या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या देवघरातील नारळात कोणताही बदल दिसला तरी उगाच भीती वाटणार नाही. उलट त्या बदलांकडे तुम्ही योग्य दृष्टिकोनातून पाहू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही उपयुक्त माहिती मिळेल. तुमच्या घरातील नारळाबाबत तुमचा काही अनुभव असेल किंवा तुमच्या भागातील वेगळी परंपरा असेल तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओजची कोणतीही अपडेट तुम्हाला चुकणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रहा आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहो. नमस्कार.